श्री स्वामी समर्थ. लक्ष्मीनारायण वटपौर्णिमेला या 3 राशींची झोळी सुख व पैशांनी भरणार. नशिबात दिसतोय श्रीमंत होण्याचा योग. या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची भक्तांवर विशेष कृपा असते. या दोघांची पूजा केल्याने आयुष्यात सुख, शांती व समृद्धी लाभते. ज्येष्ठ पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन आर्थिक चणचण दूर करून तुम्हाला धनवान बनवते. यंदा ज्येष्ठ पौर्णिमा 21 जूनला सुरू होत आहे आणि 22 जूनला संपणार आहे. मराठी पंचांगानुसार या तिथीवर वटपौर्णिमा सुद्धा साजरी केली जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी 3 राजयोग एकत्रच एकाच राशीत निर्माण झाले असल्याने विशेष दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे. मिथुन राशीतील त्रिग्रही बुधादित्य व शुक्रादित्य योग काही राशींना या दिवशी प्रचंड धन व यश मिळवून देऊ शकतो. शिवाय लक्ष्मी नारायण योग बनल्याने माता लक्ष्मीची 3 राशींवर कृपादृष्टी बरसणार आहे. या 3 राशी कोणत्या ते पाहूया. वटपौर्णिमेला या 3 राशींवर असणार माता लक्ष्मीची कृपादृष्टी. वृषभ राशीच्या मंडळींसाठी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा वटपौर्णिमा ही खास असणार आहे. आपला सर्वात मोठा फायदा हा होईल की आपल्या मनातून नकारात्मकता पूर्णपणे पुसून टाकली जाईल व सकारात्मक ऊर्जा शरीरात संचारेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आर्थिक मिळकतीचे नवे व वेगवेगळे मार्ग मोकळे होतील. नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे. करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. सुख व शांतीचा अनुभव येईल. व्यापारी वर्गासाठी हा कालावधी अत्यंत लाभदायक सिद्ध होणार आहे. ज्यांचा व्यवसाय नाही पण त्यांनी व्यवसायात गुंतवणूक केली आहे किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही वेळ लाभाची ठरणार आहे. कर्क राशीच्या मंडळीवर धनाच्या देवीची विशेष कृपा असणार आहे. आपल्याला एखादी परदेश प्रवासाची संधी लाभू शकते. वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. आपल्याला जोडीदाराची संपूर्ण साथ व प्रेम मिळेल. नातेसंबंध दृढ होतील व कौटुंबिक कलह संपेल. प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी व अडथळे दूर होतील. नोकरीच्या ठिकाणी आपला मान सन्मान वाढेल. नोकरदार मंडळींना पदोन्नतीसह पगार वाढ लाभण्याची सुद्धा चिन्हे आहे. धनुराशीच्या लोकांसाठी हा कालावधी खूप शुभ असणार आहे. व्यावसायिक मंडळींना नव्या डील्स मिळू शकतात ज्यामुळे एकतर आपल्याला उत्तम नफा होईल पण त्याचबरोबरीने भविष्यासाठी उत्तम संपर्क सुद्धा जोडले जातील. नोकरदारांना वरिष्ठांच्या साथीने एखादे मोठे काम पूर्ण करता येईल. आपल्या नशिबात सरकारी नोकरीचा योग आहे. या अनुषंगाने काही खास व मोठे बदल येत्या काळात घडून येतील. जीवनात सुख व शांती असेल. विवाह इच्छुकांना उत्तम स्थळ सांगून येतील. तसेच संततीच्या बाबतीत काहींना चांगली वार्ता मिळेल. मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.